नमस्कार मंडळी. ख्रिसमस आता जवळ आलेला आहे आणि ख्रिसमसला तर आपण सगळेच केक तयार करतो. पण जी छोटी मंडळी आहे त्यांच्यासाठी आपण आज कप केक तयार करणार आहोत. म्हणजे बच्चे कंपनीसुद्धा अगदी खुश होऊन जाईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा आता मैदा घेतलेला आहे मी 1 कप एवढा. वजनी प्रमाण म्हणाल तर 125 ग्राम एवढा हा मैदा आहे. मैदा आपण चाळून घेऊया. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा इथे वापर करू शकता. त्यानेही हे कप केक खूप छान तयार होतात. तर मैदा आपला चाळून झालेला आहे. मैद्यामध्ये जे काही कचरं असेल ते निघून जाईल. तर हा चाळलेला मैदा आपण बाजूला ठेवणार आहोत आणि त्यानंतर जी काही आपली पूर्वतयारी आहे ती आपण करून घेणार आहोत. तर बघा मैदा आता मी बाजूला ठेवणार आहे आणि मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये पिठी साखर घेणार आहे. 1 कपाने भरून घेतलेली आहे ही आणि हिचं वजनी प्रमाण म्हणाल तर या पिठी साखरचं 80 ग्राम एवढं वजनी प्रमाण आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर इथे मी दही घेणार आहे 1/4 कप. तर हा 50 ग्रॅम एवढं आपलं दही आहे. तर हे दही घट्ट छान असं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तेलसुद्धा घालणार आहोत. तर हा कप एकदा मी परत तुम्हाला दाखवते. तर हा तोच कप आहे ज्याने मी दही मोजून घेतलेलं होतं. तर हा 1/4 कप आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर हे 40 ग्राम एवढं आपण तेल यामध्ये टाकलेलं आहे. हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला फेटून घ्यायचं नसेल तर तुम्ही भांड्यातसुद्धा हे फेटून घेऊ शकता. पण याने वेळही वाचतो आणि छान असं हे आपलं मिश्रण तयार होतं. तर बघा हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. तर मैदा यामध्ये एकसाथ सर्व न घालता आपण 2 बॅचमध्ये हा मैदा यामध्ये घालणार आहोत. रेसिपी पूर्ण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी खूप ही तुम्हाला डिटेलमध्ये एकदम हळूवारपणे सांगत आहे रेसिपी. तर आता हे बघा मैदा टाकून घेतल्यानंतर मी फिरवून घेतलं. आता परत आपण राहिलेला जो मैदा आहे तोही यामध्ये घालून घेणार आहोत. एकसाथ जर तुम्ही या मैदा यामध्ये टाकला तर मिक्सर जामसुद्धा होऊ शकतं. कारण मैदा थोडा हा घट्ट होतो आपण भिजवल्यानंतर. तर इथे बघा हा राहिलेला सुद्धा मी पूर्ण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत. तर दूधसुद्धा आपल्याला कपाने मोजून घालायचं आहे. तर हा 1/4 कप जो आहे त्याने मी दूध मोजून घेतलेला आहे. तर सुरुवातीला यामधलं अर्धं दूध मी यामध्ये घालणार आहे. नंतर राहिलेलं अर्धं दूध परत घालणार आहोत. यासाठी आपल्याला टोटल 2.25 कप एवढं दूध लागलेलं आहे. तर बघा हे मी दूध टाकल्यानंतर फिरवून घेतलं आणि परत यामध्ये दूध राहिलेलं टाकून घेतलेलं आहे. असं 3दा आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. तर बघा हे आता आपल्याला परत फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. एकदमच दूध टाकायची ही घाई करायची नाही. कारण मिश्रण जर पातळ झालं तर तुमचे कपकेक छान असे फुलल्या जाणार नाहीत. तर बघा हा परत मी अर्धा कप भरून घेतलेला आहे, पाऊण कप. तर हे 2.25 कप एवढं मी टाकून घेतलेलं आहे दूध. तर परत एकदा सांगते 1/4 कप आपण हा पहिल्याने भरून घेतलेला होता आणि नंतर हा पाऊण कप भरून घेतलेला होता. म्हणजे टोटल 2.25 कप दूध लागलेलं आहे. तर आता आपण ते मिश्रण पूर्ण तयार ठेवलेलं आहे करून. आता आपल्याला कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवायची आहे. तर असं एखादं जाड तळाचं भांडं घ्यायचं. त्यावर ही जाळी ठेवून घेतलेली आहे आणि आता मोल्ड तर प्रत्येकाच्या घरी नसतात. तर हे वाट्या तर सर्वांच्याच घरी आहेत. तर रोजच्या वापरातल्या ज्या वाट्या आहेत त्याला बघा असं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि या वाटीमध्येच आपण हे कपकेक तयार करणार आहोत. ह्या अशा फक्त मी तुम्हाला सुरुवातीला ठेवून दाखवत आहे म्हणजे सहजपणे तुमच्याही लक्षात येईल. तर हे अशा आपल्याला यावर ठेवून घ्यायचे आहे पूर्ण मिश्रण आपण यामध्ये टाकल्यानंतर. तर अशा मी 4 वाट्या तयार केलेल्या आहेत. आता आपण इथे ही कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर जेव्हा आपण इतर साहित्य त्या मिश्रणात टाकण्याआधी कढई प्रीहीट करून ठेवायची किंवा कुठलंही जाड तळाचं भांडं. आता मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण मी असं एका भांड्यात काढून दाखवलेलं आहे. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी की याची कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लक्षात आलं नसतं. तर हे बघा इथे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. यापेक्षा पातळ करू नका कारण ते छान असं त्यावर जाळी तयार होणार नाही. आता इथे आपण यामध्ये विलायची पूड टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर भरपूर अशी टुटी फ्रुटी टाकून घेणार आहोत. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमीही टाकली तरीही चालेल. यामध्ये 2 रंग माझ्याकडे होते तर मी 2 रंगाची टुटी फ्रुटी यामध्ये टाकलेली आहे. आता हे सर्व आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेले साहित्य आपण परत यामध्ये घालणार आहोत.
तर हे बघू शकता मी परत तुम्हाला यासाठी की लक्षात जे नवीन करणारे असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल. तर आता आपण यामध्ये व्हिनेगर टाकणार आहोत. तर हे व्हिनेगर मी वाटीमध्ये काढून तुम्हाला दाखवते आणि नंतर याने मोजूनसुद्धा दाखवते. तर बघा हे व्हिनेगर मी काढून घेतलेलं आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने आपण 2 चमचे भरून यामध्ये व्हिनेगर घालणार आहोत. 2 चमचेच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत, तिसरा घालू नका. तर बघा हे 2 चमचे यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपण हे पूर्ण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण व्हिनेगर सर्व मिश्रणाला एकसारखं असं लागलं पाहिजे. तर त्यामुळे बघा छान असं हे मिक्स होईल आणि आपलं हे म्हणजे कपकेक छान असे फुगल्या जातील, म्हणजेच हे मिश्रण फर्मेंट होईल. तर आता इथे बघा बेकिंग पावडर घेतलेली आहे मी. तर हा असा चमचा नसेल तर तुमच्याकडे पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आणि अर्ध्या चमच्याच्या पेक्षा कमी एवढा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा. म्हणजे बेकिंग पावडरच्या अर्धा आपल्याला इथे खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. तर ते आता आपण सर्व यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे बेकिंग पावडर, सोडा सर्व छान असं मिक्स होईल आणि आपलं हे मिश्रण छान फर्मेंट होईल. आता आपल्याला हे जास्त वेळ मिक्स करायचं नाही. लगेचच आपल्याला हे मिश्रण वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. ज्या वाट्या आपण तयार करून ठेवलेल्या होत्या त्यामध्ये. कारण आपण यामध्ये सोडा बेकिंग पावडर घातल्यामुळे लगेचच हे फर्मेंट होतं. तर बघा ह्या वाट्या अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. तर आता यामध्ये बघा हे मिश्रण आपल्याला अर्धीच वाटी भरायची आहे. पूर्ण वाटी भरू नका. कारण हे छान फुलल्या जातं आणि छान वाटीच्या कडेपर्यंत येतं हे मिश्रण. तर अर्धीच वाटी आपल्याला भरायची आहे. थोडं टॅप टॅप करायचं असं आणि ही वाटी आपली तयार झालेली आहे. वरून छान परत यावर टुटी फ्रुटी मी टाकून घेणार आहे. कारण लहान मुलांसाठी म्हटल्यानंतर कपकेक तर छान भरभरून अशी टुटी फ्रुटी तर असायलाच पाहिजे. कारण कलरफुल जितकं छान दिसेल लहान मंडळी तितकेच आवडीने तो पदार्थ खातात. तर आता बघा हे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही वाट्या अगदी तयार करायच्या आहेत. तर आता राहिलेल्या त्या तिन्ही वाट्या मी अशाच तयार करते. टुटी फ्रुटी चांगली अशी मी भरभरून यामध्ये घातलेली आहे. तर बघा किती छान असं म्हणजे खाण्याआधी डोळ्यालाच किती छान दिसत आहे हा पदार्थ. तर बघा अशा वाट्या तयार केलेल्या आहेत. आता कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला ह्या चारही वाट्या ठेवायच्या आहेत आणि यावर छान असं झाकण आणि एखादं वजनी भांडं ठेवायचं आहे आणि 25 ते 30 मिनटं आपल्याला छान मंद आचेवर हे पूर्ण बेक करून घ्यायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला 25 ते 30 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता माझ्याकडे ताट यावर बसत नव्हतं. मी म्हणजे ठेवून बघितलं, पण मग नंतर मी हे अशा प्रकारचं भांडं यावर ठेवलेलं आहे. म्हणजे छान वाफ निघायला नको त्यासाठी. तर आता बघा तुम्हाला 30 मिनटं झाल्यानंतर मी इथे दाखवत आहे. तर हे बघा किती छान फुलल्या गेलेले आहेत आपले कपकेक. आणि मी बघा अर्ध्याच वाट्या भरलेल्या होत्या. पण वाट्या बघा किती छान वर काठोकाठ आपल्या फुलल्या गेलेल्या आहेत. फक्त एकाच वाटीमध्ये कमी होतं तर ते बघा. तीही तुम्हाला सांगत आहे. तर आता आपल्याला टूथपिकनेही चेक करून घेतलेल्या होत्या मी. पण तुम्हाला परत एकदा दाखवते. तर बघा हे टूथपिक क्लीन निघत आहे आपली. तर हे अशा प्रकारे छान जाळीदार स्पॉन्जी असे आपले हे कपकेक तयार होतात. तर मंडळी तुम्हीसुद्धा बच्चे कंपनीसाठी नक्की करून बघा येत्या क्रिसमससाठी हे कपकेक. तर बघा किती छान स्पॉन्जी असा आपला हा कपकेक तयार झालेला आहे. टुटी फ्रुटीऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर करू शकता. जे कुठले तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. अशा प्रकारे छान जाळीदार असा हा कपकेक तुम्ही म्हणजे घरी तयार करून हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. मुलांनी जेव्हा केव्हाही मागितला तर तुम्ही वेळेवर देऊ शकता. आणि आता तुम्हाला एक कपकेक मी तोडून सुद्धा दाखवते. म्हणजे किती छान आतपर्यंत हा जाळीदार असा तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा अशाच आपण उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.